नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकार कर्जमाफीच्या निकषामध्ये बदल करणार आहे। आता कर्जमाफीच्या निकषामध्ये कोणते बदल होणार आहेत, कोणते शेतकरी आता हे निकष बदल केल्यावर कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात, कोणते शेतकरी अपात्र होऊ शकतात, याचबरोबर कर्जमाफीसाठी पात्र राहण्याकरता तुम्हाला कुठलं काम करायचं आहे, याचबरोबर राज्य सरकारने जी काही मोठी अट कर्जमाफीसाठी टाकली होती ती अटी संदर्भात काय नवीन अपडेट आहे, या संदर्भात म्हणजे कर्जमाफी संदर्भात सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कर्जमाफीची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना या योजनेची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे आणि रेग्युलर शेतकऱ्यांना 50 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, असे सरकारने 2 जूनच्या जीआर मध्ये अशी तरतूद केलेली आहे आणि घोषणा सुद्धा केलेली आहे। आणि ही कर्जमाफी जवळपास 36 ते 37 हजार कोटींची असणार आहे। परंतु या कर्जमाफीसाठी सरकारने महत्त्वाचे असे निकष आणि अटी टाकलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सरकारने पहिली आणि मोठी जाचक अट टाकलेली होती, जी म्हणजे ज्या शेतकऱ्यांची 2019 ला म्हणजे ज्या शेतकऱ्यांची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी झाली होती, त्या शेतकऱ्यांना फक्त 2 लाख रुपयाची कर्जमाफी न होता त्यांना 50 रुपयाची कर्जमाफी होणार आहे आणि उर्वरित त्या शेतकऱ्यांना कर्ज भरावं लागणार आहे। ही पहिली आणि मोठी जाचक अट होती राज्य सरकारच्या माध्यमातून टाकण्यात आलेली। परंतु आता आपण पाहतो हे विविध आंदोलन, शेतकऱ्यांची अनत्याग आंदोलन पाहता राज्य सरकार ही अट काढून टाकण्याच्या तयारीमध्ये आहे, या अटीमध्ये बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे। आता ज्या शेतकऱ्यांची 2019 ला कर्जमाफी झाली होती त्या शेतकऱ्यांना या चालू असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांचीच कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। मग आता तुमचं जर कर्ज 2019 ला उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये माफ झालेलं असेल, म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जर तुमचं कर्ज माफ झालेलं असेल तर तुम्हाला कर्जमाफी 100% ही मिळणार आहे। राज्य सरकार कर्जमाफीच्या या निकषामध्ये काहीतरी बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे। ही पहिली गोड आनंदाची बातमी ही शेतकरी बांधवांसाठी आहे। त्यानंतरच मित्रांनो, दुसरं असं अपडेट आहे की जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना 50 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता, पण 50,000 रुपयाऐवजी शेतकरी नेत्यांची मागणी आहे 1 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावं। तर याच्यामध्ये सुद्धा 50,000 रुपयाऐवजी 75,000 रुपयाचं अनुदान राज्य सरकार देण्याच्या तयारीमध्ये आहे, म्हणजे हे सुद्धा निकष बदलण्याच्या तयारीमध्ये आहे। मग मित्रांनो, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी 2017 ला झाली, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी 2019 ला झाली आणि काही शेतकऱ्यांनी 2019 नंतर कर्ज उचललं आणि त्यांचं पुन्हा आता 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत आहे। मग ते शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होत आहेत। मग सरकारने अट टाकली होती की तुमचं जर 2019 ला कर्जमाफ झालं असेल तर तुम्हाला पूर्णपणे 2 लाखांची कर्जमाफी मिळणार नाही, पण आता ही अट बदलण्याच्या तयारीमध्ये आहे, ही अट शिथिल होणार आहे। त्यामुळे तुमचं जर कर्ज 2019 जरी माफ झालं असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी ही होणार आहे। ही पहिली अट महत्वाची शेतकऱ्यांसाठी काढून टाकण्यात येणार आहे। आणि दुसरं, जर तुमचं कर्ज 2017 ला 2019 ला कुठलं जरी माफ झालं असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी ही मिळणार आहे। मग आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज 2017 ला कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं होतं, पण त्यांना पूर्णपणे कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता। मग त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना जर लाभ मिळालेला नसेल तर त्या शेतकऱ्यांना हे लाभ दिला जाईल, अशा संदर्भात नवीन अपडेट देण्यात आलेले आहे। याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की ज्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जाचक अटी सरकारने टाकलेल्या आहेत, तर येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्या जाचक अटी संदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत आणि काही अटी शिथिल करण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार आहे आणि याचा सर्वस्वी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। आता या कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरिता शेतकऱ्यांना कुठलं काम करायचं, आता कर्जमाफीची जर यादी आली आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असलं तर तुम्हाला आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-केवायसी तुम्हाला करणे अत्यंत महत्त्वाचं, बंधनकारक आहे। ई-केवायसी केल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असणार नाही, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे। यानंतर दुसरं अपडेट महत्त्वाचं ते म्हणजे तुम्हाला तुमच्या आधारला बँक खातं, तुमच्या बँक कर्ज खात्याला आधार लिंक, हे सगळं व्हेरीफाय असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की हे सगळे कर्जमाफीचे पैसे डीबीटी द्वारे तुमच्या खात्यात येणार आहेत, त्यामुळे ही सुद्धा प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने काही नवीन काही अटीमध्ये बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे। आता जे काही सध्या रविकांत तुपकरांचं आंदोलन जे सुरू आहे, तर त्या आंदोलना
च्या पार्श्वभूमीवर असेल किंवा रोहित पवारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असेल, या दोन्ही आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या आंदोलनाचा या 100% फायदा होईल असं वाटते, कारण की सरकार या अटीमध्ये बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे. तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंट्सचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.